नमस्कार, SC न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। पिंपळनेर नगर परिषदेच्या विशेष समित्यांवरील लोकनियुक्त सभापतींची नुकतीच निवड नगराध्यक्षा डॉक्टर योगिता चौरे यांच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध करण्यात आली। यात नियोजन आणि विकास समितीवर नगरसेवक योगेश नेरकर यांची, तर बांधकाम सभापती म्हणून नगरसेवक सतीश शिरसाट, तसेच पाणीपुरवठा व जलनिस्सारण सभापती म्हणून डॉक्टर विनोद कोठावदे यांची निवड करण्यात आली। वैद्यकीय आणि आरोग्य सभापतीपदी डॉक्टर प्रशांत बागुल यांची निवड करण्यात आली, तर महिला बालकल्याण सभापती म्हणून प्रज्ञा बाविस्कर यांची बिनविरोध निवड झाली। विशेष समित्यांमध्ये विद्यमान नगरसेवकांचाही समावेश करण्यात आला। नियोजन व विकास समितीमध्ये आशा पगारे, माया पवार यांना, तर सार्वजनिक बांधकाम समितीत लीलाबाई राऊत, आशा पगारे यांची आणि पाणीपुरवठा समितीमध्ये मनीषा ढोले, माया पवार यांची, तर वैद्यकीय आणि आरोग्य सभापती सदस्य म्हणून माया पवार तसेच लीलाबाई राऊत, महिला बालकल्याण सभापती समिती सदस्य म्हणून आशा पगारे आणि मनीषा ढोरे यांनाही सामावून घेण्यात आले। यावेळी स्वीकृत नगरसेवक डॉक्टर दयानंद कोतकर उपस्थित होते। यावेळी निवडणूक पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार अधिकार पेंढारकर, तर सहनिवडणूक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी नगर परिषद पिंपळनेर दीपक पाटील यांनी, तसेच सहाय्यक महसूल अधिकारी उमेश नाशिककर, भरत देसले यांनी कामकाज पाहिले। निवडणूक प्रक्रिया अतिशय शांततेत पार पडली। विरोधी पक्षाकडून कोणीही उपस्थित नव्हते। निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष बापू खलाने, सरचिटणीस बापूसाहेब देसले, तसेच डॉक्टर जितेश चौरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप कोठावदे, पिंपळनेर मंडल अध्यक्ष प्रमोद गांगुर्डे, ग्रामीण मंडल अध्यक्ष विकी कोकणे, डॉक्टर कैलास पगाले, गिरीश बागुल, चंद्रशेखर बाविस्कर, संभाजी ढोले यांनी नवनिर्वाचित सभापतींचे पुष्पहार घालून अभिनंदन केले। SC न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप, पिंपळनेर। धन्यवाद। भारतीय जनता पार्टीचा विजय हो। भाऊ आवाज नाही रे ना। पार्टीचा विजय हो। झालं करा काय हरकत अभिनंदन बाबा सर इकडे अभिनंदन इकडे पाहिजे इकडे सर इकडे आता ग्रुप पिंपळनेर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर स्थायी समिती, विशेष समिती यांच्या सदस्य आणि सभापतींच्या निवडीसाठी आजच्या निवडणुकीचा प्रोग्राम माननीय जिल्हाधिकारी यांनी 14/1/2026 रोजी घोषित करण्यात आला। त्यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून माननीय अप्पर तहसीलदार पिंपळनेर यांची नियुक्ती करण्यात आली।
व त्यांच्या अध्यक्षतेखाली आजचा निवडणुकीचा कार्यक्रम घेण्यात आला आहे. त्यासाठी सर्वप्रथम स्थायी समितीच्या सदस्यांची संख्या निश्चित करण्यात आली. ती एकूण 6 संख्या निश्चित करण्यात येऊन माननीय अध्यक्ष, नगराध्यक्ष आणि 5 समित्या 5 सभापती असे 6 सदस्य स्थायी समितीसाठी निश्चित करण्यात आलेले आहेत. त्यानंतर विशेष समित्यांची संख्या निश्चित करण्यात आली. एकूण 5 विशेष समित्या निश्चित करण्यात आल्या व त्या 5 विशेष समित्यांच्या सभापती पदासाठी निवडणूक या ठिकाणी घेण्यात आली. त्यापैकी नियोजन समितीसाठी उपनगराध्यक्ष हे सदस्य असल्या कारणाने ते पदसिद्ध अध्यक्ष झाले व उर्वरित 4 विशेष समित्यांच्या सभापती पदासाठी निवडणूक घेण्यात आली. त्या निवडणुकीच्या अंती निवडून आलेल्या सर्व सभापतींची नावे याप्रमाणे पण काही काय 1 वर्षासाठी असतो आणि स्थायी समिती ही विशेष समित्यांच्या सभापती बदलल्यानंतर ऑटोमॅटिक सभापतीची निवड माननीय नगराध्यक्ष योगिताताई चौरे यांच्या अध्यक्षतेखाली व मान्य तहसीलदार यांच्या देखरेखी पीठासीन अधिकारी म्हणून सभापतींची निवड झाली आणि मला सांगायला आनंद होतो की भारतीय जनता पक्षाचे सर्व सभापती निवडून आल्याबद्दल त्यांचं संपूर्ण पिंपळनेर नगरवासीय व भारतीय जनता पक्षातर्फे मनपूर्वक अभिनंदन. त्यात विशेष करून आमचे पाणीपुरवठा सभापती म्हणून विनोद बापू कोठावदे, बांधकाम सभापती राजूअप्पा शिरसाट, स्वच्छता आरोग्य प्रशांतजी बाबुल, तसेच महिला व बालकल्याण प्रज्ञाताई बाविस्कर व नियोजन सभापती पदसिद्ध म्हणून आपले